हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला ही टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाही. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये बीपी असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र उतार्या महिलांसाठी दिसत नाही. आणि जर महिलांनी ते आणून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाही. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगतो महिलांसाठी, की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता. कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राची प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहे. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि ते तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आधीच आणले. महिलांना मला सांगायचंय की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी, तरी मला वाटतं ते कमी पडत आहे. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील, याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. पुरुष मंडळीला तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये उतार्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. मनीषजी घेत आता जे काही बोलले महिलांच्या संदर्भात, तर मी पहिलं तर त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कधी आम्ही महिला बोलत नाही आणि आता त्या पुरुषांनी तो विषय घेतलाय. सो आय एम रिअली प्राऊड की इवन इन टुडेज वर्ल्ड यू हॅव मेन हू आर थिंकिंग अबाउट विमेन्स प्रायोरिटीज. तर त्यासाठी आय वुड ऍक्च्युली अपलॉड फॉर व्हॉट यू डन. मी खरंच सांगतेय, हे आपण कधीच विषय घेतलेला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला अर्धा वेळ लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज एका पुरुषांनी जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे. मी तेवढ्यासाठीच उठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात. आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेट्स हे जागोजागी उभे राहावे. सो थँक्यू वन्स अगेन. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।